मुंबईमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मूर्ती मंडपाकडे घेऊन जाण्यास आता सुरुवात झाली आहे। रविवारचा दिवस असल्यामुळे लालबाग परळमधील मूर्ती कारखान्यामधून सार्वजनिक मंडळाच्या मोठ्या मूर्ती आता मंडपाच्या दिशेने रवाना झाल्यात। तयारीच्या दृष्टीने काही दिवस आधीच गणेश मूर्ती विराजमान केल्या जातात आणि या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी। सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची लगबग पाहायला मिळते। यावेळी मी लालबाग परळमध्ये आहे। लालबाग परळमध्ये जे मोठमोठे गणेश मूर्तीचे कारखाने आहेत, या गणेश मूर्तींच्या कारखान्यामधून गणेश मूर्ती ज्या आहेत त्या आता मंडपामध्ये विराजमान होण्यासाठी निघताना आपल्याला पाहायला मिळतात आहे। जे मोठमोठी गणेश मंडळ असतात ते काही दिवस आधीच बाप्पाच्या मूर्ती ज्या आहेत त्या मंडपामध्ये विराजमान करतात, कारण सजावटीच्या दृष्टीने त्यांना सोपं जातं। त्यामुळे आपण बघतो की आज रविवारचा दिवस आहे आणि संबंध जो लालबाग परळचा परिसर आहे यामध्ये जे मोठमोठे गणेश मूर्तीचे कारखाने आहेत, इथून आता गणेश भक्त असतील किंवा मंडळाचे कार्यकर्ते आहेत ते या मोठमोठ्या गणेश मूर्ती ज्या आहेत त्या आपल्या मंडपामध्ये विराजमान करण्यासाठी घेऊन जातात आहे। त्यामुळे आज रविवारचा दिवस असला तरी काही प्रमाणात या सगळ्या लालबाग परळमध्ये वाहतूक कोंडीची देखील समस्या निर्माण झालेली आहे। मात्र गणेशोत्सवाचा उत्साह जो आहे तो मुंबईमध्ये न्यारा असतो आणि त्या दृष्टीने तयारीच्या दृष्टीने आपण बघतोय की गणेश मंडळ जी असतील ती आता ज्या मोठ्या मूर्ती आहेत त्या आपल्या मंडपामध्ये विराजमान करण्यासाठी घेऊन जातात आहे। येत्या काही दिवस मुंबईमध्ये अशाच पद्धतीचा गणेशोत्सवाचा उत्साह जो आहे तो आपल्याला पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद मोरेसह मी देवेंद्र कोल्हटकर, NDTV मराठी, मुंबई।